आदिवासी विद्यार्थ्यांचं गेल्या 10 दिवसांपासून नागपूरच्या आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तांच्या कार्यालयामध्ये सुरू असलेलं आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलं। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी 10व्या दिवशी आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला। आदिवासी विद्यार्थ्यांच्या 14 पेक्षा जास्त मागण्या शासनाकडून मान्य झाल्यात। 30 वर्षांवरील विद्यार्थ्यांना स्वयं योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। आनंदाची बातमी आहे की आदिवासी विद्यार्थ्यांचं गेले 10 दिवस झाले 13 ऑगस्ट पासून आंदोलन होतं। तुम्ही जवळपास 17-18 मागण्या मान्य केलेल्या आहे। आंदोलन स्थगित करण्याची जी घोषणा गणेश येरपाची त्यांच्या नेतृत्वाने केलेली आहे। तुम्ही सकारात्मक चर्चा केली इथे बसून, काय सांगणार पालक म्हणून या विभागाचे? आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूरच्या वतीनं संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं। कारण आमचे विद्यार्थी आहे, आमच्या मुली आहे, मुलं आहे, हा उद्देशाने हेतू समोर ठेवून त्यांच्याशी दिनांक 18 तारखेपासून तर आजपर्यंत सातत्याने नियमितपणे संवाद, चर्चा, हितगुज साधणं सुरू होतं। त्या सर्व समस्त विद्यार्थ्यांनी अतिशय सन्मानजनक आदिवासी विकास विभागाचा पालक म्हणून, आदिवासी विकास विभागाचा सेवक म्हणून आमच्या सूचनेला सन्मान दिला, सूचना स्वीकारल्या आणि समस्त माझ्या विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आंदोलनाला स्थगिती दिली। त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे जे विद्यार्थ्यांनी आंदोलन करत आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा मी आवाहन करतो की आंदोलन स्थगित झालं असलं तरी मी तुमचा पालक आहे, डिपार्टमेंट तुमचं आहे, विभाग तुमचा आहे। यानंतरही सातत्यानं ज्या ज्या अडचणी येईल त्या अडचणीच्या अधीन राहून आपण चर्चा, हितगुज साधत राहू एवढी अपेक्षा करतो। आणि मनापासून पालक म्हणून, आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून मनापासून धन्यवाद देतो। खूप खूप धन्यवाद। थँक्यू।